जय श्रीराम हनुमान, जय बजरंगबली। हनुमानजी विवाहित होते का? जर हो तर अखेर ती रहस्यमय स्त्री कोण होती जिला रामभक्त हनुमानांची पत्नी म्हटले जाते? अनेक शतकांपासून या प्रश्नाचे भक्त आणि विद्वानांना गोंधळात टाकले आहे. आज आम्ही तुम्हाला त्या रहस्याची गोष्ट येथे सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. नमस्कार भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आमच्या भक्तिमय चॅनलवर. आजची ही नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आम्ही उपस्थित झालेलो आहेत. आजची ही कथा आहे जी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. शास्त्रात असे म्हटले जाते की अर्धवट सोडलेली कथा दुःख आणि पापाचे कारण बनते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुमचे आराध्य देवतेवर हनुमानांवर खरे प्रेम असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहून आपला पाठिंबा द्या. प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये आणि पौराणिक कथांमध्ये हनुमंत हे वर्णन अनेकदा बालब्रह्मचारी म्हणून केले जाते. परंतु काही अज्ञात आणि दुर्मिळ कथांमध्ये, विशेषतः पराशर संहितांमध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनाची उल्लेख आढळतो. हा असा पैलू आहे जो सर्वसामान्यांना खूप कमी माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला हनुमंतांची पत्नी यांचा विवाहाची परिस्थिती आणि याशी संबंध रहस्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. सध्या तेलंगणा राज्यात खम्मम जिल्ह्यात एक मंदिर आहे जिथे हनुमानजी आपली पत्नी सुवर्चला हिच्यासोबत विराजमान आहेत. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हनुमानजींची त्यांच्या पत्नीसोबत पूजा केली जाते. या मंदिराची उपस्थिती हनुमानजी विवाहित असल्याच्या दाव्याला बळकट करते. चला ही अनोखी आणि अद्भुत कथा सविस्तरपणे जाणून घेऊया. हनुमानजींचा जन्म आणि शिक्षण. कथा सुरू होते हिमालय पर्वताच्या उत्तर क्षेत्रात, जिथे वानर जातीचे एक शक्तिशाली राज्य होते. या राज्याचे राजा कुंजर होते, ज्यांच्या पत्नी राणी अदिती होत्या. राजा आणि राणी दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि नियमितपणे देवाची पूजा अर्चा करायचे. एकदा राणी अदिती गर्भवती झाल्या. प्रसूतीच्या वेळी राजवाड्यात एक दिव्य प्रकाश पसरला आणि स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. एका सुंदर कन्येने जन्म घेतला. तिचे नाव अंजना होते. अंजनाच्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाली की ही कन्या एखाद्या महान आत्म्याची माता बनेल. तो त्रैलोक्यात आपल्या शक्ती आणि भक्तीसाठी प्रसिद्ध असेल. अंजना मोठी झाल्यावर अत्यंत सुंदर आणि गुणवान झाली. त्या नियमितपणे महादेव शिवांची आराधना करायची आणि कठोर तपश्चर्याही करायची. तिच्या या समर्पणावर प्रसन्न होऊन भगवान शिवांचे तिला वरदान दिले की तिचा विवाह एका अशा वीराशी होईल जो आपल्या काळातील सर्वश्रेष्ठ योद्धा असेल. अंजनाच्या जीवनातील तिचा विवाह किष्किंधा राजाचे प्रसिद्ध योद्धा केसरी यांच्याशी झाला. केसरी आपल्या शक्ती आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. ते वानर जातीतील सर्वात प्रसिद्ध योद्ध्यांपैकी एक होते आणि सुग्रीव तसेच बाली त्यांच्या राजदरबारात विशेष स्थान राखायचे. अंजना आणि केसरी यांचे दाम्पत्य जीवन सुखी होते, परंतु खूप काळ लोटल्यानंतरही त्यांना संतान सुख मिळाले नाही. दोघांनी संतान प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या आणि विविध देवांची आराधना सुरू केली. एके दिवशी अंजना पर्वताच्या शिखरावर ध्यानमग्न होती. तिच्या सौंदर्यावर आणि तपश्चर्येवर मोहित होऊन पवनदेव तिच्याकडे आकर्षित झाले. पवनदेवांनी एका दिव्य रूप धारण केले आणि ते अंजनाकडे आले. अंजनाच्या तपश्चर्येवर आणि शुद्ध भक्तीवर प्रसन्न होऊन पवनदेवांनी तिला वरदान दिले की तिला एक पुत्र प्राप्त होईल जो देवासारखा शक्तिशाली आणि पराक्रमी असेल. पवनदेवांच्या आशीर्वादाने अंजना गर्भवती झाली. जेव्हा ती बातमी केसरीला कळाली तेव्हा सुरुवातीला ते काळजीत पडले, कारण ज्यांना अंजना ह्या कारण माहीत होते. अंजनाने त्या पवनदेवाच्या आशीर्वादाची कथा सांगितली. जेव्हा केसरीचे समाधान झाले आणि ते प्रसन्न झाले की त्यांच्या वंशात एका महान पुत्राचा जन्म होईल. अंजनापासून जन्मलेल्या पुत्राचे नाव अंजनेय ठेवले. त्यानंतर हनुमान या नावाने ओळखले गेले. हनुमानाचे सामर्थ्य आणि सूर्यदेवांचे शिष्यत्व. लहानपणापासूनच हनुमान असाधारण शक्ती आणि
बुद्धिमत्तेचे धनी होते. एकदा बालपणी त्यांना सूर्याला एक लाल फळ समजून त्याला पकडण्यासाठी आकाशाकडे झेप घेतली. ही घटना पाहून देव काळजीत पडले आणि इंद्राने आपल्या वज्राने हनुमानावर प्रहार केला, ज्यामुळे त्यांची हनुवटी तुटली. याच कारणामुळे ज्यांना हनुमान या नावाने ओळखले जाऊ लागले. पवनदेव या घटनेमुळे क्रोधित झाले आणि त्यांनी वायू प्रवाह थांबवला, ज्यामुळे सर्व प्राणी श्वास घेण्यात त्रास अनुभवू लागले. देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली, ज्याचा परिणाम म्हणून सर्व देवांनी मिळून हनुमानाला विविध वरदान दिले. यामध्ये अमरत्व, इच्छेनुसार रूप धारण करण्याची शक्ती आणि इतर अद्भुत शक्तींचा समावेश होता. गुणावस्थेत पोहोचल्यावर हनुमानाने आपला बहुतेक वेळ तपश्चर्या आणि ध्यानातच घालवला. ते वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनात निष्पुण होते आणि आपल्या शक्तीचा विकास करण्यासाठी नियमितपणे कठोर तपश्चर्या करायचे. हनुमान ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आणि ते भगवान रामांचे भक्त बनले. हनुमानांच्या तपश्चर्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन विविध देव त्यांना अधिक शक्ती प्रदान करू इच्छित होते. परंतु हनुमानाने नेहमी नम्रतेने सांगितले की भगवान रामाची भक्तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठे वरदान आहे. जेव्हा हनुमान तरुण झाले तेव्हा त्यांनी विद्याप्राप्तीसाठी सूर्यदेवांना आपले गुरु बनवण्याचा निश्चय केला. सूर्यदेव नेहमी गतिमान असतात, म्हणून हनुमानाने त्यांच्यासोबत चालता चालता विद्या प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. हनुमानाने आपले मुख पूर्व दिशेला करून आणि सूर्याकडे तोंड करून चालता चालता विद्येचे अध्ययन केले. सूर्यदेवतांकडे 9 प्रकारच्या विद्या होत्या: व्याकरण, ज्योतिष, ज्ञानयोग, नीतिशास्त्र, तर्क शास्त्र, योगशास्त्र, अध्यात्म, वेदांत आणि कामशास्त्र. हनुमान आणि पूर्वचला यांचा विवाह. हनुमानाने 8 विद्यांचे अध्ययन केले, परंतु कामशास्त्र, विवाहाशी संबंधित ज्ञान याचे अध्ययन केले नाही. ते ब्रह्मचारी होते. सूर्यदेवांनी हनुमानाला सांगितले की 9वी विद्या कामशास्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांना विवाहित होणे आवश्यक आहे. हनुमानाने आपल्या ब्रह्मचर्याला दाखला देत याला नकार दिला. सूर्यदेवांनी तेव्हा एक रहस्य सांगितलं की काही विशेष विद्या अशा आहेत की ज्या केवळ विवाहित व्यक्तीच प्राप्त करू शकते. सूर्यदेवांनी हनुमानाला एक उपाय सुचवला. त्यांनी सांगितले की हे आपल्या तपश्चर्याच्या शक्तीने एका कन्येची निर्मिती करतील, जिचा विवाह हनुमानाशी होऊ शकतो. ही कन्या केवळ औपचारिक स्वरूपात हनुमानाची पत्नी असेल आणि विवाहानंतर ते दोघे आपापल्या मार्गावर जाऊ शकतात. हनुमान आपल्या भक्ती आणि तपश्चर्येत आणि ती कन्या तिच्या तपश्चर्येत, अशा प्रकारे सूर्यदेवांनी आपल्या दिव्य शक्तीने एक सुंदर कन्येची निर्मिती केली, जिचे नाव पूर्वचला ठेवले गेले. पूर्वचला शब्दाचा अर्थ आहे सुंदर तेज असलेली. ती अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि गुणवान होती. सूर्यदेवांनी हनुमान आणि पूर्वचला यांचा विवाह एका साध्या समारंभात संपन्न केला. विवाहादरम्यान हा स्पष्ट करार झाला की हा केवळ औपचारिक विवाह आहे, ज्याचा उद्देश हनुमानाला कामशास्त्राची विद्या प्राप्त करण्यास मदत करणे हा आहे. विवाहानंतर पूर्वचला आपल्या तपश्चर्येत लीन झाली आणि हनुमान आपल्या ब्रह्मचर्य व्रतावर ठाम राहिले. विवाहानंतर हनुमानाने सूर्यदेवांकडून कामशास्त्रासह 9 विद्यांचे ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारे पराशर संहितेनुसार हनुमान विवाहित असूनही ब्रह्मचारी राहिले. इतर विवाह आणि पुत्र कमरध्वज. काही इतर पौराणिक कथांनुसार हनुमानाचा आणखी एक विवाह वरुण देवांची कन्या अनंग कुसुमा हिच्याशी झाला होता. ही कथा अशी आहे: रावण आणि वरुणदेव यांच्यात युद्ध पेटले होते. वरुणदेवांची स्थिती कमकुवत होती. त्यांनी हनुमानाकडे मदत मागितली. हनुमानाने रावणाविरुद्ध वरुणदेवांची बाजू घेतली आणि त्यांना विजय मिळवून दिला. या मदतीवर प्रसन्न होऊन वरुणदेवांनी हनुमानाला पुरस्कार म्हणून आपली कन्या अनंग कुसुमा हिचा हात दिला. हनुमानाने ब्रह्मचारी असल्याचा हवाला देऊन याला नकार देऊ इच्छिला, परंतु वरुणदेवांनी आग्रह धरला की हा केवळ औपचारिक विवाह असेल आणि दोघेही आपल्या व्रतावर ठाम राहू शकतात. शेवटी हनुमानाने वरुणदेवांचा आग्रह स्वीकार केला आणि अनंगकुमाशी विवाह केला. विवाहानंतर अनंगकुसुमा देखील
तपश्चर्येत लीन झाली आणि हनुमान आपल्या तपश्चर्येत व्रतावर दूर राहिले. काही दुर्मिळ कथांमध्ये हनुमानांचा तिसऱ्या विवाहाचा उल्लेख आढळतो, जो रावणाची नात सत्यवती हिच्याशी झाला होता. ही कथा अशी आहे की जेव्हा हनुमान लंकेत माता सीतेचा शोध घेत होते, तेव्हा तो रावणाच्या राजवाड्यातही गेले. तिथे त्यांनी रावणाची एक नात सत्यवती हिला पाहिले, जी अत्यंत सुंदर आणि धार्मिक प्रतीची होती. सत्यवानीने हनुमानाची वीरता आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन त्यांना माता सीतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आणि रावणाचा वध केला. तेव्हा सत्यवती अत्यंत दुःखी झाली, परंतु तिने राम आणि हनुमानाबद्दल कोणताही द्वेष ठेवला नाही, कारण तिची माहीत होते की रावण अधर्माच्या मार्गावर होता. रामाने सत्यवतीच्या या निष्पक्ष आणि धार्मिक विचारावर प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला आणि हनुमानाशी तिचा विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. हनुमानाने सुरुवातीला याला नकार दिला, परंतु रामाच्या आज्ञेवर आणि सत्यवतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शेवटी याला स्वीकारले. अशा प्रकारे हनुमानचा तिसरा विवाह सत्यवतीशी झाला. हा देखील एक औपचारिक विवाह होता, ज्यानंतर दोघेही आपापल्या व्रतावर ठाम राहिले. हनुमान बालब्रह्मचारी होते, तरीही त्यांना एक पुत्र होता, ज्याचे नाव कमरध्वज होते. ही एक अत्यंत रंजक कथा आहे, जी वाल्मिकी रामायणात वर्णित आहे. जेव्हा हनुमानाने लंका दहन केले, तेव्हा त्यांच्या शरीरातून घाम निघाला. लंका दहनानंतर जेव्हा हनुमान समुद्रात स्नान करत होते, तेव्हा त्यांच्या शरीरातून निघालेल्या घामाचा थेंब समुद्रात पडला. समुद्रातील एका मकर जो घामाचा थेंब गिळला, त्या घामाने हनुमानाचा व अंशाचा समावेश होता, ज्यामुळे मकर गर्भवती झाली आणि त्यामुळे एका पुत्राला जन्म झाला, ज्याचे नाव मकरध्वज ठेवले गेले. मकरध्वज हनुमानाप्रमाणे शक्तिशाली आणि पराक्रमी होता. नंतर जेव्हा राम आणि लक्ष्मण अहिरणाद्वारे पाताळ लोकात बंदी बनवले गेले, तेव्हा हनुमान यांना वाचवण्यासाठी पाताळ लोकात गेले. तेथे त्यांना कळले की पाताळ लोकाच्या दाराचे रक्षण त्यांचाच पुत्र मकरध्वज करत आहे. हनुमान आणि मकरध्वज यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये अखेर हनुमानाने मकरध्वजाचा पराभव केला. अशा प्रकारे हनुमानाने आपल्या पुत्राला पहिल्यांदा पाहिले आणि ओळखले. निष्कर्ष आणि आध्यात्मिक महत्त्व. आजही तेलंगणा राज्याच्या खम्मम जिल्ह्यात एलंदू गावात ही श्री सुवर्चला सहित हनुमान मंदिर स्थित आहेत. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानाची पत्नी सुवर्चला हिच्यासोबत पूजा केली जाते. या मंदिराशी संबंधित एक मान्यता आहे की जे दाम्पत्य या मंदिरात दर्शन घेतात, त्यांच्या वैवाहिक जीवनातील संघर्ष आणि तणाव दूर होतात. हे मंदिर हैदराबादपासून सुमारे 220 किमी अंतरावर असून भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आता प्रश्न पडतो की जर हनुमानाचे 3 विवाह झाले आणि एक पुत्रही होता, तर त्यांना बालब्रह्मचारी का म्हटले जाते? याचं उत्तर आहे की हनुमानाचे सर्व विवाह केवळ औपचारिक होते. त्यांचा उद्देश विशेष परिस्थितीत विशेष कार्याची पूर्तता करणे हा होता. हनुमानाने आपल्या जीवनात कधीही वैवाहिक जीवनाचे पालन केले नाही आणि ते नेहमी आपल्या ब्रह्मचर्य व्रतावर ठाम राहिले. त्यांच्या पत्नी सुवर्चला, अनंगकुसुमा आणि सत्यवती यांनीही विवाहानंतर आपल्या तपश्चर्येत स्वतःला झोकून दिले आणि कधीही पतिव्रता धर्माचे पालन केले नाही. अशा प्रकारे हनुमान वास्तूत ब्रह्मचारी राहिला आणि औपचारिक स्वरूपात त्यांचे 3 विवाह झाले होते. जिथपर्यंत मकरध्वजाचा प्रश्न आहे, तो हनुमानाच्या घामापासून उत्पन्न झाला होता आणि आपल्या सामान्य प्रजनन प्रक्रियेतून म्हणून मकरध्वजाचे पिता असूनही हनुमानाचे ब्रह्मचर्य अबाधित राहिले. हनुमानाच्या विवाहाची कथा केवळ पौराणिक नाही, तर तिथे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. ही कथा दर्शवते की विवाह केवळ शारीरिक संबंधांपुरता मर्यादित नसून तो आत्मिक मिलनाचेही प्रतीक आहे. आधुनिक विज्ञानही हे मान्य करते की मानवी जीवनात सर्व प्रकारच्या ऊर्जेत संतुलन आवश्यक आहे. हनुमानाच्या विवाहाची कथा अशा संतुलनाचे प्रतीक आहे, जिथे त्यांचे विवाह करूनही आपल्या ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले आणि आपल्या आध्यात्मिक साधनेत अढळ राहिले. या व्यतिरिक्त ही कथा हे देखील शिकवते की कोणत्याही
नात्यात समर्पण आणि त्यागाचे महत्त्व असे हनुमानाचे तिन्ही पत्नी समर्पण आणि त्यागाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत, ज्यांनी आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा धर्म आणि कर्तव्याला प्राधान्य दिले. विवाह ही सामाजिक आणि धार्मिक संस्था आहे जिथे पालन, संयम, समर्पण आणि सत्यासह केले पाहिजे. हनुमानाच्या विवाहाची कथा स्त्री-पुरुष संबंधांमध्ये समानता, सन्मान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करते. हनुमानाने आपल्या पत्नीच्या निर्णयांचा आणि आध्यात्मिक मार्गाचा सन्मान केला आहे, त्यांना स्वतःच्या मार्गावर चालण्याचे स्वातंत्र्य दिले. हा परस्पर सन्मान आणि समज निरोगी आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आधार आहे. शेवटी हनुमानाच्या पत्नींची कथा आपल्याला हे देखील शिकवते की आध्यात्मिक विकास आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, मग तो विवाहित असो वा अविवाहित. आपल्या निवडलेल्या मार्गावर दृढता आणि समर्पणाने चालणे महत्त्वाचे आहे. प्रिय प्रेक्षकांनो, या प्रेरणादायी कथेबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.